नमस्कार, मी डॉक्टर कपिल पवार, पेन फिजिशियन, देवगिरी पेन क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर. पेन फिजिशियन म्हणजे काय हे आजकाल लोकांना सांगण्याची गरज आहे. एक नवीन स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये आम्ही क्रोनिक पेन बद्दल उपचार करतो, जे विदाऊट सर्जरी नॉन सर्जिकल ऑप्शन्स आपल्याकडे असतात. तर क्रोनिक पेन म्हणजे काय? क्रोनिक पेन म्हणजे अशी वेदना जी 3 महिन्यांच्या जास्त काळ टिकून आहे. रुग्णांनी सर्व काही उपचार करूनही जी जात नाहीये आणि ते कंटिन्युअस दुखत आहे, ज्याच्यामुळे पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होत आहे, रेंज ऑफ मोशन कमी होत आहे. इन जनरल पेशंट इज कंटिन्युअसली सफरिंग फ्रॉम इट विदाउट गेटिंग अ रिलीफ. अशा वेदनांचे तज्ज्ञ म्हणजे पेन फिजिशियन. क्रोनिक पेनचे जर आपण उदाहरण घ्यायचं समजलं तर हेड टू टो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सापडू शकते. जसं हेडेक, मायग्रेन ही कंटिन्युअसली बरेच दिवस चालणारी डोकेदुखी, शोल्डर पेन, नेक पेन, रॅडिक्युलोपॅथी, बॅक पेन, शियाटिका जी कॉमनली म्हणतो लंबार रॅडिक्युलोपॅथी ती, हिप आर्थरायटिस, नी आर्थरायटिस, नी बरेच जण परेशान असतात नी पेनमुळे, प्लांटार फॅसायटिस म्हणजे हील पेन, अकिलीस टेंडिनायटिस म्हणजे टाचेचा मागचा भाग जो दुखतो, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, पोस्ट हर्पिटिक न्यूरॅल्जिया म्हणजे नागिनीच्या वेदना, पर्सिस्टंट पोस्ट सर्जिकल पेन सिंड्रोम, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे होणाऱ्या वेदना. शरीरात कुठल्याही भागात ज्या 3 महिन्यापेक्षा जास्त वेदना आहेत त्याच्यावर आपल्याला तज्ञ उपचार देऊ शकतात एका पेन क्लिनिकमध्ये.